सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहित महिलेनं विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या। माळेगावात पोलीस छावणीचं स्वरूप। मेहकर तालुक्यामध्ये येत असलेल्या जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत माळेगाव येथील नवविवाहित तरुणीनं सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आपलं जीवनयात्रा संपवल्याची घटना 23 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली। गजानन सीताराम करवते, राहणार वाकळवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम, रामभाऊ अश्रू चोंडकर, राहणार माळेगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांचा मुलगा विष्णू यांच्यासोबत 24 मे 2025 रोजी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता। विष्णू हा पुणे येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होता। तो पुणे येथेच राहत होता। मृतक साधना देखील सासू सासऱ्यांसोबत ग्राम माळेगाव येथे राहत होती। पती विष्णू अधूनमधून माळेगाव येथे यायचा। साधना गर्भवती असल्याने तिची सासू सासरे नवरा दवाखान्याच्या खर्चासाठी माहेरवरून 1.5 लाख रुपये आण असा तगादा लावत होते। शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते। वडिलांची परिस्थिती जेमतेम असल्याने ती एवढी रक्कम आणू शकत नव्हती, म्हणून तिचा मानसिक छळ करत असल्यानं तिला असह्य झालं। तिनं 21 डिसेंबर रोजी मोबाईलद्वारे वडिलांना याबाबतची माहिती दिली आणि 23 डिसेंबर रोजी मुलीचे सासरे रामभाऊ चोंडकर यांनी फोनद्वारे मुलीच्या वडिलांना सांगितलं की रात्री 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान मी उठलो असता तुमची मुलगी दिसून आली नाही। सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान साधना ही गावातील विहिरीत मृत अवस्थेत पडलेली दिसली, अशी माहिती मोबाईलद्वारे साधनाच्या सासऱ्याने तिच्या वडिलास दिली आणि तिनं शेवटी गावातीलच एका विहिरीमध्ये उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली। घटनास्थळी डीवायएसपी संतोष खाडे, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे, लोणार पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश इंगोले यांच्यासह अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी बोलावून घेतले। आरोपी रामभाऊ अश्रू चोंडकर सासरा, शोभा रामभाऊ चोंडकर सासू यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली। मृतक साधनाच्या नातेवाईकांना डीवायएसपी संतोष खाडे यांनी कायदेशीर बाबी समजावून सांगत प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेहकर येथे पाठविण्यात आलं। मृतक साधनाचा पती विष्णू पुणे येथे राहत असल्याने त्याला कळवून बोलण्यात त्याला आणि अहिल्यानगर येथे अटक करण्यात आलं। पोलिसांचे पथक अहिल्यानगर येथे पाठवून आरोपी विष्णू याला ताब्यात घेतलं। आरोपींना अटक करून विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अधिक तपास पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार अजिनाथ मोरे करत आहेत।